नमस्ते, मी सचिन गुळीक। 28 एप्रिल 2024 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे आणि 16 जून 2024 मध्ये कंबाईन पूर्व परीक्षा आहे। या दोन्ही पूर्व परीक्षांमध्ये इतिहास हा विषय साधारणतः 10 ते 15 प्रश्नांपर्यंत तुम्हाला विचारला जातो। मग या इतिहास विषयाला जर सोपं करायचं असेल किंवा जर इतिहास या विषयामध्ये तुम्हाला चांगले मार्क जर मिळत नसतील तर मात्र इतिहास हा विषय कोणाकडून तर शिकणं खूप गरजेचं आहे। आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास हा जर पार्ट सोडला तर आधुनिक भारताचा इतिहास, समाज सुधारक आणि विशेषतः महाराष्ट्रातील समाज सुधारकांची किंवा विशिष्ट चळवळ, तर हा इतिहास राज्यसेवा आणि कंबाईन या दोन्ही परीक्षेसाठी कॉमन आहे। तर या दोन्ही परीक्षांसाठीचा उपयुक्त इतिहास या विषयासाठी आपण ऑफलाईन बॅच आता नुकतीच सुरू करतोय। या ऑफलाईन बॅचची तारीख आहे 5 फेब्रुवारी 2024। ही बॅच जी आहे तर ही साधारणतः लाईव्ह आणि रेकॉर्डेड असणार आहे, म्हणजेच हायब्रिड या स्वरूपाची बॅच असणार आहे। या बॅच मध्ये जर तुम्हाला ऑनलाईन लेक्चर बघायचे असतील किंवा ऑनलाईन जर बॅच घ्यायची असेल तर अमोल पाटील हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। आणि जर ऑफलाईन बॅच जर तुम्हाला लावायची असेल तर शास्त्री रोडवरती इंदुलाल कॉम्प्लेक्स बीएन अकॅडमीच्या म्हणजे अमोल पाटील सरांच्या हॉलवरती सकाळी 11 ते 1 या दरम्यान आपल्या बॅचचं रेग्युलर लेक्चर असणार आहे। चला तर मग इतिहास सोपा करूया। आता इतिहास सोपा करूया म्हणजे काय, तर इतिहास जिथून सुरुवात होतो, विशेषतः आधुनिक भारताचा इतिहास, तर ईस्ट इंडिया कंपनीचं भारतामध्ये आगमन, त्याच्यानंतर महत्वाचे युद्ध, गव्हर्नर जनरल, त्याचबरोबर महत्वाचे कायदे आणलेले होते। यानंतर जमीन महसूल व्यवस्था, शिक्षण व्यवस्था आहे, त्याचबरोबर भारतातले दुष्काळ आहेत। आता हे घडत असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल किंवा 1857चा उठाव, त्याच्यापूर्वीचे उठाव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे, मग जहालवाद, मवाळवाद आणि सुरू झालेला गांधीवाद। तर या दरम्यान क्रांतिकारी चळवळ सुरू झाली होती आणि त्याचबरोबर पंजाब प्रांत असेल, त्याचबरोबर महाराष्ट्रातील विशेष प्रांत असेल आणि अखिल भारतीय स्तरावरती स्वातंत्र्याच्या दिशेने किंवा स्वातंत्र्याच्या अनुषंगाने जी चळवळ सुरू होती तर ती 1947 पर्यंत आपल्याला हा संपूर्ण आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये कव्हर करता येते। आणि सर्वात महत्वाचं की समाज सुधारक, त्याला सोशल रिफॉर्मर म्हणू आपण। मग हे समाज सुधारकांची चळवळ विशेष कोणत्या घटकावर ते आधारित होती, तर त्यांनी कोणकोणत्या संघटना सुरू केलेल्या होत्या। बरं, समाज सुधारकांनी चळवळी जी सुरू केली होती तर यामध्ये विशेषतः काही महत्वाचे घटक होते। मग महत्वाचे घटक एकतर स्त्री सुधारणा होती, त्याचबरोबर अस्पृश्यता निवारण असेल आणि शैक्षणिक चळवळ, आणि समाजामध्ये जी जाती व्यवस्थेची उतरण होती, तर खालच्या दर्जाला जी वागणूक मिळत होती तर ही वागणूक तर जाती समुदायाने न मानता त्या समुदायाला सुद्धा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या आपल्या चौकटीमध्ये बसवण्यासाठी यांनी समाज सुधारणा सुरू केल्या होत्या। तर आपल्या या हायब्रिड म्हणजे लाईव्ह आणि रेकॉर्डेड किंवा ऑफलाईन आणि ऑनलाईन ह्या बॅच मध्ये तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास, विशेष संदर्भ महाराष्ट्र, संपूर्ण इतिहास मी तुम्हाला सोपा करून देणार आहे। चला मग 10 ते 15 प्रश्नांची जय्यत तयारी आणि अतिशय सोपा हा विषय करून तुम्हाला जो शिकवला जाणार आहे तर या विषयाच्या किंवा या लेक्चरच्या सिरीज मध्ये ह्या हायब्रिड बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण इतिहास सोपा करून दिला जाणार आहे। तर तुम्हाला 5 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता बीएन अकॅडमी, शास्त्री रोड, इंदुलाल कॉम्प्लेक्स, बीएन अकॅडमीच्या या हॉलवरती आपल्याला 11 वाजता भेटायचं आहे। अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे। थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट।